अगं म्हणून तर आत्या म्हणते मी तुला. नाही, इतके दिवस अलकनंदा मॅडम म्हणत होते, पण आता ते तू विसरून जा. रक्ताचं नातं आहे आपलं, हे कळलंय आता मला. तुला पण खूप आनंद होत असेल ना. ह्या सगळ्या साम्राज्याला आता खरा वारसदार मिळालाय. श्रावणी, तुझा मास तर मी उतरवूनच राहीन. काय मूर्खपणा आहे हा? हा, मूर्खपणा. इतके वर्ष तू हा खेळ खेळलीस त्याचं काय? माझ्या बाबांचा फोटो तुझ्या चपलेखाली लावून फिरत होतीस, तो मूर्खपणा नव्हता का? आणि आता मी केला तर मग काय झालं? माझं चॅलेंज नीट लक्षात ठेव. तो दिवस लवकरच येईल जेव्हा तुझा फोटो माझे बाबा त्यांच्या चपलेखाली लावून दिमाखात त्या घरभर फिरतील. आणि असं नाही झालं ना तर माझ्या आईची मुलगी नाही. आत्या, दिव्याची वात पेटवणं सोपं असतं, पण ते दिव्याच्या साक्षीने पेटलेला आत्मविश्वास विझवणं कठीण. तुझे दिवस भरलेत आता. जाता जाता अजून एक गुड न्यूज देते. शिरीष घाणेकर सापडलेत मला. आता या पटलावरची एकच राणी, तिचं नाव श्रावणी. काय करायला साध्या? खीर बनवायला काय? वा 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 वा, एक नंबर. मी बनवतो खीर. हा, या पाडव्याला तुम्ही तुमच्या होणाऱ्या सुनेच्या हातनं खीर खा, कारण पुढच्या पाडव्याला तर माझ्या गळ्यात परमनंट लायसन असेल ना व, तेच घालून तर येणार आहे मी. तर मी बनवतो. स्वीटे, हा काय करायलीस आज? का नाही, मी माझ्या सासरच्या माणसांसाठी खीर बनवायला लागलं. खीर? होय बाई, आवाज तिथं लईच आवडते खीर. म्हणजे आतापर्यंत आईच्या हातची खीर खाल्ली, पण आज तुझ्या हातची खीर खाणार. भारीच. आज का नाही, मी एक गोष्ट मिक्स करणार आहे. प्रेम. माझं शुभूवर असलेलं प्रेम तुम्ही बघाच. ही खीर खाऊन का नाही, शुभू माझ्या प्रेमातच पडेल. स्वीट आहे. अगं मी खीर बनवायला शिकत होते ना, मग मला शिकू दे की मी करते. अगं असं कसं सानिका? तू माझी छोटी ननंद आहेस ना व? हा, मग तुझा तर हक्कच आहे मला काम सांगायचा. आणि आत्या, तुम्ही पण ऑर्डर करा मला, फक्त मी समधी काम करणार, तुम्ही कोणी काय पण करायचं नाही. होय का नाही शोभाताई? होय होय. हे बघ स्वीटे, अजून तसं काही ठरलं नाही आणि शुभूशी काय बोलणं बी नाही झालं ग. मग तू आता ठरवायचं काय आत्या? आत्या, मी का नाही आधीच माझ्या मनातनं शुभूला माझा नवरा मानलाय, आणि तुम्हाच नाही माझी सासूबाई. बस विषय संपला. हा, आता त्या श्रावणीनं समद्यांसमोर शुभूला किती पण मिठ्या मारू दे, पण त्याची बायको तर मीच होणार आहे. आणि जर का तसं नाही झालं तर एकतर मी माझा तरी जीव घेईन, नाहीतर शुभूचा तरी. अगं स्वीटे, काय बोलालीस? ते म्हणतात ना का, प्यार किया तो खीर देंगे, नहीं दिया तो चीर देंगे. स्वीट आहे.
डोकं ठिकाणावर आहे का तुझं? बस चर्चा खूप झाली हा. मला जरा कॉन्सन्ट्रेट करू द्या. माझ्या नवऱ्यासाठी खीर बनवालोय मी. ती चांगलीच व्हायला पाहिजे. ती खीर खराब होईल नाही तर. आणि जर का ती खीर खराब झाली तर मला आवडणार नाही. आत्यासाहेब या थराला पोचल्या तर काय म्हणाला होतास तू? चांगलं होणार आहे हे असं होणार आहे का? हत्याचं ना काही सांगता येत नाही. पण नाही, मी माझ्या आईला वचन दिलंय, मी बाबांना काही होऊ देणार नाही. शुभू चल माझ्या बरोबर. कुठे? कुठे म्हणजे काय? पोलिसात. हत्या जे काही करणार आहे ते आपल्याला त्यांना सांगायलाच हवं. अहो मॅडम काय करलं असं आहे? थांबा जरा, पोलिसांना सांगून अजून गडबड होईल. हे बघा, आजच्या दिवशी वातावरण खराब व्हायला नको. मग काय करायचं? बाबांवर हल्ला होऊ द्यायचा आहे का? मॅडम, जसे तुमचे ते बाबा आहेत ना, तसे ते माझे साहेब बी आहेत. तो भाडोत्री हल्लेखोर साहेबांपर्यंत पोहोचायच्या आधी मी त्याला आडवा करतो. तुम्ही काही काळजी करू नका. साहेबांच्या केसाला धक्का बी लागू देणार नाही आणि त्या मॅडीला त्याचा भाव बी खाऊ देणार नाही. अहो, साहेबांच्या संरक्षणाला 24 तास पोलीस असतात आणि मी बी आहे ना त्यांच्या सावलीला. मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा. या घरची गुढी सन्मानानं उभी राहील, हा शब्द आहे माझा.